सवलतीसाठी पत्रकार एकवटले, आंदोलनाला पत्रकार कृती समितीचा पाठिंबा। सोलापूर येथे पत्रकारांच्या चारचाकी वाहनांना टोलमधून सूट मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हा परिषद पूनम गेट येथे पार पडलेल्या या आंदोलनाला पत्रकार कृती समितीने जाहीर पाठिंबा दिला। राज्य सरकारकडे वारंवार निवेदने देऊनही मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। मी अप्पासाहेब लंगोटे, पत्रकार कृती समिती संस्थापक अध्यक्ष, आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आमचे स्नेहमित्र यशवंतजी पवारसाहेब मागील अर्धा वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी शासनापुढे प्रत्येक वेळेस नवीन मागण्या, नवीन आंदोलन करत असतात। त्याचप्रमाणे गेल्या वर्षापासून पत्रकारासाठी ग्रामीणमधील पत्रकारांनी शहरात येऊन बातम्या करण्यासाठी जे शहरामध्ये येताना जे टोल नाके लागतात त्या टोलमध्ये पत्रकारांना स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून यावे लागतात सिटीमध्ये। त्यासाठी पत्रकारांना टोल माफ व्हावं या उद्देशाने आमचे स्नेहमित्र यशवंतजी पवारसाहेब मागील काही दिवसापासून पत्रकारांना टोल माफ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करत असताना तरी देखील टोल माफ झालेला नाही। त्यासाठी आज जिल्हा परिषद येथील पूनम गेट येथे एक दिवसा लक्षणीय उपोषण पत्रकारासाठी केलेलं आहे। त्या पत्रकाराच्या उपोषणास आमच्याकडून म्हणजे पत्रकार कृती समितीकडून जाहीर पाठिंबा देत आहे। यशवंत पवारसाहेब ज्या ठिकाणी उपोषण करतील, ज्या ठिकाणी निवेदन देतील त्या ठिकाणी आमचा जाहीर पाठिंबा असेल एवढंच मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।